नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 MMP मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल 2023 या सत्राची प्रश्नपत्रिका आहे. बघा, जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण किंवा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका बघणं का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी मागे खूप व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता पुन्हा मी ते सांगणार नाहीये. आपण डायरेक्ट या ठिकाणी विश्लेषणाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून काढलेल्या जागा भरा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. ठीक आहे, एकूण 8 प्रश्न असतील. पहिला प्रश्न यामध्ये, आपत्ती व्यवस्थापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तात्पुरती, अल्पकालीन, दीर्घकालीन आणि प्रासंगिक. तर बघा, आपत्ती व्यवस्थापन ही जी प्रक्रिया आहे ती दीर्घ अशा स्वरूपाची आहे, म्हणजे दीर्घकालीन आहे. ठीक आहे, कारण कोणत्याही ठिकाणी आपत्ती जर आली असेल, भूकंप झाला असेल किंवा महापूर आला असेल, चक्रीवादळ आला असेल किंवा युद्ध झालं असेल किंवा आग लागली असेल, तर त्यावेळेस आपल्याला लगेच त्याचे व्यवस्थापन करता येणार नाहीये. त्यासाठी दीर्घ असं कालावधी लागणार आहे. म्हणून आपत्ती व्यवस्थापन ही जी प्रक्रिया आहे त्यामध्ये दीर्घकालीन अशा प्रकारची ही अवस्था आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न दुसऱ्या ठिकाणी, ग्राहक संपर्क सेवा केंद्र हा टिंबटिंब बाह्यस्रोत प्रकार आहे. ज्ञान प्रक्रिया, कायदेविषयक प्रक्रिया आणि अग्र कार्यालयीन कामासाठी आणि त्रयस्थ केंद्र. तर बघा मित्रांनो, ग्राहक संपर्क सेवा हा जो केंद्र असतो ते थेट ग्राहकाशी संवाद साधणारा हा ठिकाण असते, म्हणजे फ्रंट ऑफिस, ज्याला आपण फ्रंट ऑफिस असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी, अग्र कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर होत असतो. ठीक आहे, पुढे तिसरा प्रश्न या ठिकाणी, टिंबटिंब हे 5S कार्यपद्धतीच्या तत्वज्ञानाचे मार्गदर्शक तत्व आहे. बघा, यामध्ये 5S मध्ये काय काय येतं बघा, वेळेवर कृती करणे, खर्चात बचत आणि सहकार्य. तर बघा 5S मध्ये काय काय येतं. 5S मध्ये येतं वर्गीकरण, सुसूत्रीकरण, स्वच्छता, मानकीकरण आणि शिस्त. तर यापैकी कोणतंही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी नाहीये. ठीक आहे, पुढे बघा चौथा प्रश्न या ठिकाणी, कामातील चुका, वाढती गैरहजेरी आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अनादर ही टिंबटिंब तणावाची लक्षणं आहेत. शारीरिक, मानसिक, वर्तणुकीय आणि वैयक्तिक सर्व. तर बघा, कामातील चुका, गैरहजेरी आणि वरिष्ठांचं आदर न करणे, त्यांचा आदेशाचा आदर न करणे, तर हे सर्व आपल्या माणसांच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं. म्हणून याचं उत्तर आहे वर्तणुकीय तणावाची लक्षण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. पुढे बघा पाचवा प्रश्न, टिंबटिंब हे अपव्यय कपातीचे तंत्र आहे. राखणे, गेंबा, हालचाल आणि जोडोका. तर बघा, जोडोका हे याचं उत्तर आहे. कारण काय होतं याच्यामध्ये, उत्पादन प्रक्रियेत जर समजा दोष आढळून आलं तर त्या ठिकाणी ती प्रक्रिया लगेच थांबवली जाते. म्हणून याचं उत्तर आहे जोडोका, ऑप्शन डी. पुढे बघा प्रश्न 6 या ठिकाणी, 6 सिग्मा कार्यपद्धतीमध्ये एकूण टिंबटिंब टप्पे आहेत. 6 सिग्मा मध्ये एकूण 5 टप्पे आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 6 सिग्मा मध्ये एकूण 5 टप्पे आहेत, ज्याला आपण डी, एम, ए आणि IC असं म्हणतो. म्हणजेच डिफाईन, मेजर, ॲनलाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल असे एकूण 5 टप्पे याच्यामध्ये आहेत. पुढे बघा 7वा प्रश्न, भारतातील ISO, भारतामध्ये ISO जो मुख्य शाखा कार्यालय टिंबटिंब हे आहे. तर बघा ISO म्हणजे इंटरनॅशनल
ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, त्याची स्थापना 1947 मध्ये झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तर भारतामध्ये जो शाखा आहे, मुख्य शाखा ती दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे, ज्याला आपण BIS असं म्हणतो. ठीक आहे, दिल्लीमध्ये आहे. ब्युरो ऑफ दिल्लीमध्ये ते आहे आणि त्याला आपण काय म्हणतो आपल्या भारतामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असंही त्याला म्हणतात, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न 8वा, युवा महोत्सव हे टिंबटिंब समारंभ आहे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि औद्योगिक. युवा महोत्सव हे जे आहे हे सांस्कृतिक आहे. ठीक आहे, म्हणायचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून आपण काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूयात, म्हणजे तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न महत्त्वाचे असतील. ब बघा या ठिकाणी प्रश्न पहिल्यातलं ब, खालील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्काला आहे. 2-2 मार्कासाठी 2 प्रश्न या ठिकाणी आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि सिक्स सिग्मा. पुढे प्रश्न दुसरा, टिपा द्या कोणतेही 2. 6 मार्काला आहे, म्हणजे 3 मार्कासाठी 1 प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी, BPOचे फायदे, ताणाचे परिणाम आणि शून्य दोष कार्यक्रम या तिन्हीपैकी कोणतेही 2 उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न, कायझन संकल्पनेची व्याख्या देऊन सूक्ष्म पातळीवरील तंत्रे स्पष्ट करा. 10 मार्कासाठी 1 हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. ठीक आहे, कंपल्सरी आपल्याला तो प्रश्न लिहायचा आहे. आणि प्रश्न 4था जे आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. या ठिकाणी 12 मार्काला प्रश्न आहे, दीर्घोत्तरी आहे. 2 प्रश्न असतील, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बघा, ISO गुणवत्ता मानक म्हणजे काय, ISO गुणवत्ता मानकांचे महत्त्व स्पष्ट करा. किंवा हॉटेल व्यवस्थापन म्हणजे काय, हॉटेल व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे सोपं वाटतं, ज्याविषयी आपल्याला भरपूर लिहिता येतं असा प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MMP सोलापूर विद्यापीठाच्या MMP या विषयाचं सेमिस्टर 6 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. त्याचबरोबर अजूनही देखील आपण आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. ठीक आहे, चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.